हाय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये. मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी एपिसोड नंबर 2 आणि त्यामध्ये आपण शिकणार आहोत सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. चला तर मग बघूया व्हॉट इज मीन बाय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. चला आता आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनची डेफिनेशन बघणार आहेत. चला बघा, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, वेन वी थिंक अबाउट two linear equations in two variable, means two linear equation in two variable. Already आपण बघितलं आहे what is mean by two variable and what is mean by two linear equation. At the same time they are called as simultaneous linear equation. means जेव्हा केव्हा दोन लिनियर इक्वेशन हे दोन लिनियर टू व्हेरिएबलमध्ये आपल्याला एक सोबत बघायला मिळतात त्याला आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन असे म्हणू शकतो. वेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ॲट द सेम टाईम आर कॉल्ड ॲज सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. चला तर मग आपण एक्झाम्पल बघणार आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं. हे आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन 5x + 3y = 8 अँड 3x + y = 2. चला आता आपण हे सॉल्व करूया. आपल्याला याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. आपण त्यासाठी एक मेथड वापरणार आहे. ती ऑलरेडी आपण मागच्या 9th क्लासमध्ये शिकलो आहे, इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल मेथड. चला मग बघा, आता मी तुम्हाला ही इक्वेशन सॉल्व करून दाखवत आहे. आपलं इक्वेशन 1 आहे 5x - 3y = 8. इक्वेशन नंबर 1. and इक्वेशन नंबर 2 आहे 3x + y = 2. आता आपल्याला इक्वेशन सेकंडला मल्टिप्लाय करायचं आहे 3 ने. तर का मल्टिप्लाय करायचं आहे? तर बघा इथं पण 3 आहे या इक्वेशनमध्ये आणि आपल्याला हा 3 इलिमिनेट करायचा आहे, म्हणजे काढून टाकायचं आहे. तर मग या इक्वेशनला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण 3y होईल आणि इथं पण 3y होईल. इथं -3y आणि इथं +3y, मायनस प्लस कॅन्सल होतात म्हणून 3y कॅन्सल होतील आणि आपल्याला आपला आन्सर मिळेल. त्यामुळे चला आता आपण करून बघू. मल्टिप्लाइंग बोथ side of equation 2 by 3. चला मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला 3 ने. कोणत्या इक्वेशनला? इक्वेशन 2ला. 3ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 जा 9, 9x + 3y, इथं 3 1 जा 3 = 2 3 जा 2 3 जा 6. मग आपलं हे झालं इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला इक्वेशन नंबर 3ला इक्वेशन नंबर 1 सोबत ॲड करायचं आहे. तर मग ॲडिंग इक्वेशन नाऊ लेट अस ॲड इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. चला आपल्याला इक्वेशन फर्स्ट अँड थर्डला ॲड करायचं आहे. 5x, फर्स्ट इक्वेशन काय? 5x - 3y = 8 प्लस थर्ड नंबरचं इक्वेशन काय? हे आहे 9x + 3y = 6. चला मग आता या इक्वेशनला आपण ॲड करूया. तर 5x + 9x किती झाले सांगा बरं? 5x + 9x = 14x आणि 3y + -3y + 3y कॅन्सल = 6 and 8 मीन्स 14. यांची ॲडिशन होते. इकडे काय आहे? 14x आहे. हा 14 आपण या साईडला पाठवू. तर 14/14 मीन्स 14 1 जा 14, x = 1. इथं काय आला? 1 आला.
मीन्स एक्सची व्हॅल्यू काय आली 1 आली. चला आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे, काय आहे ती 1. आता आपण वायची व्हॅल्यू फाइंड करूया. आता वायची व्हॅल्यू कशी फाइंड करणार, या एक्सच्या व्हॅल्यूला आपण इक्वेशन सेकंडमध्ये पुट करू. मीन्स आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. मीन्स एक्सची व्हॅल्यू, चला सबस्टिट्यूटिंग म्हणा किंवा पुट म्हणा, सबस्टिट्यूटिंग किंवा पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंडमध्ये आपल्याला ते सबस्टिट्यूट करायचं आहे. चला मग बघा काय आपलं इक्वेशन सेकंड. तर हे आहे आपलं इक्वेशन नंबर सेकंड. 3x + y + इज इक्वल टू 2. 3x आपल्याला 3xच्या जागी एक्सची व्हॅल्यू टाकायची आहे, काय आहे ती 1 प्लस y जसा तसा आणि इज इक्वल टू 2. चला मग 3 × 1 = 3 प्लस y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू, हा 3 इकडे गेला, इकडे पॉझिटिव्ह आहे तर इकडे गेला तर निगेटिव्ह होईल. मग 2 - 3 y इज इक्वल टू -2 - 3. तर याचं आन्सर काय येईल, इकडे मायनस आहे. मीन्स मोठी संख्या कोणती आहे 3 आहे. मीन्स -3मधून 2 मायनस केलं, 2मधून -3 मायनस केला तर काय येईल आन्सर -1. मीन्स मोठ्या संख्येचा साईन. मग चला आपली वायची व्हॅल्यू आलेली आहे, ती आहे y इज इक्वल टू -1. मीन्स आपण 2 व्हॅल्यू फाइंड केला. कोणकोणत्या व्हॅल्यू फाइंड केल्या, एक वायची आणि एक्सची. तर आपली एक्सची व्हॅल्यू आहे 1 आणि वायची व्हॅल्यू आहे -1. अशा प्रकारे आपल्याला सॉल्युशन आले आहे. x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू -1. हे आपल्या आजच्या एक्झाम्पलचं सॉल्युशन आहे. चला तर बघा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पूर्ण दिसते ना सगळं व्यवस्थित, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. चला धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. असेच माझ्यासोबत तुम्ही पुढील एपिसोडमध्ये येत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.